तर पक्षाची गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकीत अजित पवारांनी हे वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती आहे। तर अजित पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे। पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य असं अजित पवारांचं एका बैठकीत वक्तव्य असल्याची सूत्रांची माहिती। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिक अपडेट आहेत? प्रणिता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दर आठवड्याची आढावा बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी होत असते। परंतु काल मंगळवारी ही बैठक जी आहे ती कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सिद्धगड या शासकीय निवासस्थानी झालेली होती। या दत्तात्रय भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या संपूर्ण साप्ताहिक आढावा बैठकीमध्ये अजित पवारांनी आमदारांना आणि पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। या सगळ्या बैठकीमध्ये अजित पवारांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं अद्याप कोणताही प्रस्ताव एकत्रीकरणाच्या संदर्भात आपल्याकडे आलेला नाही आणि त्याचसोबतच शरद पवार यांच्या पक्षामधलं मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची गळती होत आहे आणि त्यांचा पक्ष जो आहे प्रमुख पदाधिकारी सोडत आहेत। त्यामुळे ही संपूर्ण गळती रोखण्याकरता त्यांच्याकडनं अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे, असं मत देखील या बैठकीमध्ये अजित पवारांनी व्यक्त केलेलं असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडनं कळते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांना जोर धरू लागल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काही प्रमाणात संभ्रम होता। तो संभ्रम दूर करण्याकरता अजित पवारांकडे वक्तव्य करण्यात आलं। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।